केंद्र सरकारमध्ये शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं नाहीये, त्यामुळे खासदार श्रीरंग बारणेंनी नाराजी व्यक्त केली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत असं म्हटलंय। दुसरीकडे केंद्रातल्या मंत्रिपदावरून संजय राऊतांनी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चिमटे काढले आहेत। आम्हाला पूर्णपणे खात्री होती की कॅबिनेट मंत्रिपद तरी शिवसेना पक्षाला मिळेल, परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये इतर पक्षाला एक न्याय आणि शिवसेना पक्षाला एक न्याय असं आम्हाला वाटतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजेच आदरणीय दादांच्या गटाची अशी इच्छा होती की कमीत कमी प्रफुल्लभाई पटेल यांना तरी कॅबिनेट मंत्रिपद देतील। पण कालच्या एकंदर घडामोडीमध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते खऱ्या अर्थाने नाराजी व्यक्त करत असताना तुम्हाला आम्हाला दिसत आहेत। अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे। अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल्ल पटेलांची 150 कोटीची प्रॉपर्टी जी दाऊदशी संबंधित होती ती परत केली, अजून काय पाहिजे? कोणाला भोपळा मिळाला काय मिळालं तर संजय राजाराम राऊतला विचारेन, जरा अपने गिराबान में झाक के देखो। काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन पवार साहेबांच्या गटाबरोबर जाऊन तुम्हाला नेमकं काय भेटलं? वाकून पाहिजे सवय। तुम्हाला काय मिळालं, त्यांना काय मिळालं, तुला काय करायचंय? तुम्ही सत्तेच्या बाहेर आहात ना, बस झालं। आमचं आम्ही पाहू, तुमचं तुम्ही पहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।